नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y इक्वल टू log of 4 raised to 2x into bracket x square plus 5 divided by square root of 2x cube minus 4 ब्रॅकेट कंप्लीट. आणि या ब्रॅकेटच्या घातांकामध्ये 3/2 आहे, 3/2 आहे, हे असं दिलेलं आहे. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये पहिल्यांदा लॉगचे बेसिक फॉर्म्युले वापरून घ्या. इथं बघा, हे 4:2x आणि हा पूर्ण ब्रॅकेट हे प्रोडक्ट मध्ये आहेत. याच्यावरून तुम्ही त्यांना ऍडिशन मध्ये मांडू शकता. देअरफॉर y इक्वल टू log of 4:2x प्लस log of ब्रॅकेट मध्ये आहे x स्क्वेअर प्लस 5 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये आहे 2x क्यूब मायनस 4 ब्रॅकेट रेस टू 3/2. आता हे log m इंटू n हा फॉर्म्युला वापरलेला आहे. मी पाहिजे असेल तर इथं फॉर्म्युले पण लिहून देतोय प्रत्येक स्टेप नंतर. म्हणजेच log m इंटू n असेल तर हे तुम्ही असं लिहू शकताय. हा फॉर्म्युला पुढे घेऊन दिलेला आहे. ज्यांना फॉर्म्युले माहीत नसतील त्यांनी फॉर्म्युले सेपरेट लिहून ठेवा. त्याच्यानंतर हा जो घातांक आहे तो पुढे घेऊ शकताय तुम्ही. याचा पण रूल आहे लोगॅरिथम मध्ये, पहिल्यांदा तो वापरून घेऊया. देअरफॉर y इक्वल टू 2x इंटू log 4 प्लस 3/2 इंटू log of x square plus 5 divided by square root of 2x cube minus 4 हे असेल. याच्यामध्ये जो रूल वापरलेला आहे तो पुढे लिहून ठेवा. log of m raised to n असेल तर हे n म्हणजे घातांक त्याचा जो आहे तो तुम्ही असं पुढे घेऊ शकता. हे असेल. आता याच्यामध्ये इथं log m अपॉन n आहे बघा, म्हणजे भागाकारात आहे. पहिल्या टर्मला आता काही चेंज करायचं नाही, त्याला तसंच ठेवा. प्लस 3/2 इंटू ब्रॅकेट, इथं डिव्हिजन आहे, डिव्हिजन असेल तर लॉग असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन करू शकताय. असं मांडून घेतलं. इथं जो रूल वापरलेला आहे तो इथं लिहितोय पुढं. log m अपॉन n असेल तर हेच तुम्ही असं लिहू शकताय या पद्धतीने. तर अजून एक काम करून घेऊया. इथं जे स्क्वेअर रूट आहे या ठिकाणी त्याला ब्रॅकेट रेस टू 1/2 लिहून घेऊया. म्हणजे अजून त्याचं सिम्प्लिफिकेशन शक्य आहे. जेवढं शक्य आहे तेवढं सिम्प्लिफिकेशन करणे, त्याशिवाय डेरिव्हेटिव्ह घ्यायची नाही. 3/2 इंटू ब्रॅकेट log of x square plus 5 minus log of 2x cube minus 4 आणि हे स्क्वेअर रूट आहे त्याच्यासाठी घातांकात लिहायचं 1/2. आता हे 1/2 सुद्धा तुम्ही पुढे घेऊ शकताय. त्याचा रूल आपण ऑलरेडी लिहिलेला आहे, त्यामुळे त्याचं काही परत वेगळं लिहायची काही गरज नाहीये. इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म ऍज इट इज, सेकंड टर्म मध्ये ते फक्त 1/2 तेवढं पुढे घ्या. असे
आता या 3/2 न आत मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे मग त्याचं सगळं सिम्प्लिफिकेशन तयार होईल. मग तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. 3/4 इंटू लॉग 3/2, सॉरी 3/4 नाही, 3/2 आहे. पुढं होईल ते 3/4. इथं पहिल्यांदा 3/2 आहे ना, 3/2 इंटू 1/2 इथं होणार आहे. 3/4 लॉग ऑफ 2x³ -4. आता हे पूर्णपणे सिम्प्लिफाय झालेलं आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. त्यामुळे ज्या वेळेला लॉग वगैरे असते त्यावेळेला लक्षात ठेवा, जेवढं शक्य तेवढं सिम्प्लिफाय करून घ्या त्याला. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह घ्या. dy/dx इज इक्वल टू, याच्यातलं 2 आणि लॉग 4 हे कॉन्स्टंट आहे, त्याला पुढे ठेवा. 2 log 4, x ची डेरिव्हेटिव्ह 1, त्यामुळे ती काही लिहायची गरज नाही. 3/2 हे आहे लॉग f ऑफ एक्स. f ऑफ एक्स म्हणजे x² + 5. मग लॉग f ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ एक्स. x² + 5 ची डेरिव्हेटिव्ह, x² ची डेरिव्हेटिव्ह 2x, 5 ची डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 3/4 हे परत लॉग f ऑफ एक्स आहे, म्हणजे 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस f ऑफ एक्स. त्यातलं 2 कॉन्स्टंट तसंच ठेवा. x³ ची डेरिव्हेटिव्ह 3 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा, -4 कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल. तर याच्यामध्ये जेवढं सिम्प्लिफिकेशन शक्य आहे तेवढं करून घ्या. मग हे 2 log 4 प्लस इथं काय काय होते बघा, हे 2 कॅन्सल होईल, इथं येणार 3x अपॉन x² + 5 आहे ना, मायनस इथं 2 कॅन्सल होईल, इथून 4, ह्याच्यातून परत तुम्ही 2 कॉमन घेऊ शकते. ठीक आहे, 3 × 3 तोपर्यंत हे काय होते बघा बरं, 3 × 3 हे होणार 9 x² डिवायडेड बाय, या दोघांच्यातून 2 कॉमन घेऊया, आणि इथं समोर एक 2 आहे. 2 × 2 होणार 4 इंटू ब्रॅकेट x³ -2, हे असं शिल्लक राहील. हे त्याचं फायनल आन्सर येईल. dy/dx इक्वल टू. त्यामुळे हे जरा बघा कशा पद्धतीनं आहे ते. त्यामुळे पहिल्यांदा जिथं लॉग असेल तिथे हे पक्क लक्षात ठेवा की पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन करून घेणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय पुढे सोडवू नका. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, साधारण त्या पद्धतीचंच एक्झाम्पल आहे, किरकोळ चेंजेस केलेले आहेत. y = log of e⁻x² into bracket 5 - 4x bracket ⁻³ divided by cube root of 7 - 6x. असेल. आता आपण काय करूया, मगाशी कसं केलं होतं आपण, स्टेप पूर्ण करून मग फॉर्म्युले लिहित होतो. आता पहिल्यांदा फॉर्म्युले लिहूया आणि नंतर बघू. पहिल्यांदा हे कोशंट आहे, डिव्हिजन ऑफ 2 नंबर्स आहे. मग लॉग m/n इज इक्वल टू लॉग m मायनस लॉग n हे वापरून घेतोय. देअरफॉर y = log of e⁻x² into 5 - 4x raised to 3/2 minus log of the क्यूब रूट आहे बघा. मग ह्याला काय करूया, या पद्धतीने क्यूब रूट म्हणजेच 1/3 असं करून घेऊया. त्याच्यानंतर पहिल्यांदा हे 2 टर्म्स प्रोडक्ट मध्ये आहेत, त्यांना वेगळं वेगळं करून घेतोय, त्याच्यासाठी रूल वापरतोय.
log m into n is equal to log m plus log n हे असेल. Therefore y equal to log of first term, that is e raised to x square, plus second term log of 5 minus 4x bracket raised to 3 upon 2 minus log of 7 minus 6x bracket raised to 1 upon 3. सर्व ठिकाणी जे घातांक आहेत त्यांना पुढे घेऊया, त्याची प्रॉपर्टी मांडूया. हे जर असं असेल लॉग m रेस टू a, तर हे a पुढे घेऊ शकताय तुम्ही, a इंटू लॉग m. आता प्रत्येक ठिकाणी घातांकात काहीतरी आहे ते पुढे घ्या. Therefore y इक्वल टू इथे येणार एक्स स्क्वेअर इंटू लॉग ई प्लस इथं होणार 3 अपॉन 2 log of u minus 4x minus 1 upon 3 log of 7 minus 6x हे असेल. मग त्यापैकी log e याची व्हॅल्यू 1 आहे, ते काढून टाकतोय मी तिथून. एक्स स्क्वेअर प्लस 3 अपॉन 2 log 5 minus 4x minus 1 upon 3 log 7 minus 6x. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. सगळं सिम्प्लिफिकेशन पूर्ण झालेलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह त्याची dy अपॉन dx इक्वल टू एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3 अपॉन 2 हे आहे लॉग एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स. 5 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4x ची डेरिव्हेटिव्ह मायनस 4 मायनस 1 अपॉन 3. परत एकदा हे लॉग एफ ऑफ एक्स याची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स. 7 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6x ची डेरिव्हेटिव्ह मायनस 6. तर फक्त सिम्प्लिफिकेशन, हे 2x कॅन्सल होईल, या 2 ने इथं भाग घालवा, 2 2 4, हे मायनस पुढे येईल, 3 इंटू 2 ते होणार 6 डिवायडेड बाय 5 मायनस 4x. त्यानंतर इथं सुद्धा बघा 3 2 6 होतील, हे मायनस प्लस होईल, प्लस 2 अपॉन 7 मायनस 6x हे आहे dy अपॉन dx. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, परत एकदा त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. आधी जरा या प्रकारचं एक्झाम्पल विचारत होते, जरा अलीकडच्या काळामध्ये पूर्ण बंदच केले त्याने. काय कारण आहेत नसतो, कारण स्टेप्स तरी ठीक आहेत, म्हणजे हे विचारण्यासारखं आहे एक्झाम्पल, या प्रकारची उदाहरणं. जरा अलीकडच्या काळामध्ये या टाईपवरती उदाहरणं विचारलेलं नाहीये. तरी पण करून ठेवा, प्रोसिजर्स इम्पॉर्टंट आहे त्याच्यातले पण. आता 2 उदाहरणांमध्ये मी सगळे रूल्स मांडलेले आहेत. आता मी कुठलेही रूल्स मांडणार नाहीये, डायरेक्ट त्याच्यामध्ये आता यूज करणार आहे. देअरफॉर y इक्वल टू हे आहे लॉग m अपॉन n, म्हणजे इथं काय येणार लॉग m म्हणजे लॉग a रेस टू कॉस x मायनस लॉग n असे. हिथं मी प्रोडक्टचा रूल वापरून घेतोय, तर हिथं घातांकाचा रूल जो आहे तो वापरून घेतोय, पॉवरचा रूल हे कॉस एक्स पुढे घेतोय. देअरफॉर y इक्वल टू कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस ब्रॅकेट टाका, कारण बाहेर मायनस आहे, पुढे प्लस येणार आहे,
त्यामुळे चिन्ह नंतर बदलावी लागतील. लॉग ऑफ x² मायनस 3 ब्रॅकेटचा क्यूब हा प्रोडक्ट आहे, त्यामुळे इथं प्लस वापरावं लागेल तुम्हाला. प्लस लॉग ऑफ लॉग एक्स हे असेल. आता हे मायनस पुढे देतोय, त्यामुळे चिन्ह बदलतील आणि हा घातांक पुढे घेतोय. therefore y equal to cos x into log a मायनस हे 3 पुढे घ्या, log of x² minus 3 plus log of log x हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. आता सिम्प्लिफिकेशन सगळं झालेलं आहे. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to याच्यातलं log a कॉन्स्टंट आहे, त्याला तसंच ठेवा. cos x ची डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एक्स मायनस b ॲज इट इज. हे log f ऑफ x आहे, याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. ह्या x² मायनस 3 ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह ती येणार फक्त 2x प्लस लॉग f ऑफ x. तर हे f ऑफ x आहे, याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन लॉग x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. लॉग x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. संपले सगळं डेरिव्हेटिव्हचा कार्यक्रम. आता फक्त टर्म्स तेवढ्या एकत्र घ्या, काय कुठं कॅन्सल वगैरे होत असलं तर बघ. इथं पहिली टर्म येणार मायनस साइन एक्स इंटू लॉग ए. इथं काय सिम्प्लिफिकेशन काय नाही होत, मायनस 6x अपॉन x² मायनस 3 प्लस 1 अपॉन x इंटू लॉग एक्स. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्याच्यामध्ये परत काय पुढं कुठं सिम्प्लिफिकेशन वगैरे करायची काही गरज नाही आहे, हेच त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इम्पॉर्टंट एक्झाम्पल मार्क करून ठेवायला. 25 raised to log sec x the base of 5 minus 16 raised to log tan x to the base 4 या पद्धतीने दिलेलं आहे. आता मी इथं काय करतोय, हे जे 5 आहे याला असं लिहितोय 5 चा स्क्वेअर, मग त्याच्या घातांकामध्ये असं आहे मायनस 16 आहे, इथं 4 चा स्क्वेअर आहे ना, रेस्ट टू log of tan x to the base 4. So this is equal to, अशा परिस्थितीमध्ये घातांकांचा गुणाकार होतो, त्यामुळे हे 2 इथं पुढे येईल. 5 raised to 2 log sec x to the base 5 minus 4 raised to 2 log tan x to the base 4. आता हे 2 वरती पाठवतोय घातांक, मग असे रूल्स बघितलेत आपण, इकडे घेतोय. मग इक्वेशन असं होईल therefore y equal to 5 raised to log of sec x to the base 5 आणि हे 2 इथं वरती येईल घातांकामध्ये मायनस 4 raised to log of tan x त्याचा स्क्वेअर टू द बेस 4. बघा टर्म्स कशा पद्धतीनं तयार करायचे आहेत. या प्रकारचे MCQ विचारून झालेले आहेत, CET ला सुद्धा प्रश्न विचारून झालेत, बोर्डाच्या परीक्षेला पण प्रश्न विचारून झालेत.
आता याच्यामध्ये काय करायचं बघा, मी आधी फॉर्म्युला पण तयार करून दिलेला होता, तो परत एकदा करूया तयार. x इक्वल टू ए रेस टू एम हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. याच्यावरून लोगॅरिथमिक फॉर्म तुम्ही कसा लिहू शकताय, लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू एम. कोण कुठं जाते ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ही जी एम ची व्हॅल्यू आहे ती फक्त इथं वापरायची. त्यामुळे हे काय होईल, इक्वेशन एक्स इक्वल टू ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए. याचा अर्थ ही टर्म आणि ह्या लॉगचा बेस जर सेम असेल तर हे सगळं काढून टाकायचं आणि फक्त एक्स लिहायचं. मग इथं बघा बरं, इथं 5 आहे, लॉग टू द बेस 5 आहे, इथं 4 आहे, लॉग टू द बेस 4 आहे. त्यामुळं याच्यावरून हा फॉर्म्युला वापरल्यानंतर काय काय येणार आहे बघा, हे सगळं काढून टाकायचं, पूर्ण एवढं सगळं, आणि फक्त ही टर्म शिल्लक राहील. म्हणजेच इथं काय येणार, सेक एक्स चा स्क्वेअर येणार. तसं इथं पण टॅन एक्स चा स्क्वेअर येणार. आपला फॉर्म्युला असा आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. मग हे टॅन स्क्वेअर एक्स पलीकडे पाठवा, सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 येणार. देअरफॉर y इक्वल टू 1 येईल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू 1 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 4 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. आता इथं कोशंट आहे, डिव्हिजन आहे, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही डिव्हिजन रूल वापरा डेरिव्हेटिव्हचा. डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याची आपण आता. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू, इथं जो डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर, तो डिनॉमिनेटर वरती घ्या, रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. आता याची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्या, हे 4 पुढे घ्या, मांडूया तिथे एक स्टेप काय त्याच्यात, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, परत समजलं नाही वगैरे असं काय व्हायला नको, एक स्टेप एखादी मीच एक्स्ट्रा करतो. आता ज्याची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे त्याला तसंच ठेवा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. हे सोडवा, फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत. सो दिस इज इक्वल टू डिव्हायडेड बाय मध्ये रूटचा स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट निघून जाईल, फक्त हे असेल. इथं रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, 4 पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा, म्हणजे हे एफ ऑफ एक्स रेस टू 4 आहे. 4 इंटू एफ ऑफ एक्स चा क्यूब, आणि या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x, 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4. तर इथं रूट एफ ऑफ एक्स आहे, रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट, आणि ह्या रूट मध्ये जे कोण आहे म्हणजे एफ ऑफ एक्स, त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 5 ची डेरिव्हेटिव्ह, मायनस 5 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. त्याचं सिम्प्लिफिकेशन करूया. डिनॉमिनेटर ॲज इट इज. आता इथलं 2 ला 2 कॅन्सल होईल,
इथं काय कॅन्सल वगैरे काही होत नाही. या रूटनं इकडं मल्टिप्लाय करायचं आणि टोटल त्याचा लसावी लिहायचा आहे रूट मध्ये. असं येईल. या रूटने इकडं मल्टिप्लाय करा. रूट इंटू रूट, ते रूट निघून जाईल. एक्स स्क्वेअर मायनस 5 होणार. त्यानंतर 4 इंटू 2x हे होणार 8x. एक्स स्क्वेअर प्लस 2 त्याचा क्यूब. त्यानंतर मध्ये मायनस येणार. हे एक्स पुढे घ्या. एक्स इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 हे असेल. आता याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन शक्य आहे, ते करून घेऊया. ह्या रूटला मी इथं खाली घेतोय. म्हणजे इथं एक्स स्क्वेअर मायनस 5 त्याच्यानंतर हे रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5 हे असेल. आता याच्यातून एक्स स्क्वेअर प्लस 2 त्याचा क्यूब हे कॉमन घेऊया बाहेर. कॉमन घेतलं की शिल्लक काय राहणार आहे बघा. इथं शिल्लक राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू 8x. 8 येईल मायनस याच्यातून एक्स स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब बाहेर घेतलाय. म्हणजे एक एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि हे एक एक्स असं दोन्ही शिल्लक राहील. Therefore, dy upon dx इक्वल टू याचं सिम्प्लिफिकेशन. आता हे एक्स स्क्वेअर मायनस 5 आहे. इथं एक्स स्क्वेअर मायनस 5 म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू 1/2 आहे. ते रूट म्हणजे घातांक 1/2 असतो. मग हे 1 आहे आणि हे 1/2 असं मिळून टोटल होणार 3/2. इथे आता इथं एक्स स्क्वेअर प्लस 2 त्याचा क्यूब ते तसंच राहील इंटू ब्रॅकेट. आता हे एवढं सोडवून घ्या. 8x न जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर इथं येणार 8x क्यूब मायनस 8 इंटू 5 40 ते 40x होणार मायनस एक्स क्यूब आणि मायनस 2x हे असेल. Therefore, dy upon dx इक्वल टू हा डिनॉमिनेटरचा सेक्शन ऍज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 त्याचा क्यूब इंटू ब्रॅकेट 8x क्यूब मायनस एक्स क्यूब ते होणार 7x क्यूब आणि मायनस 40 मायनस 2 म्हणजे होणार मायनस 42x हे असेल. आता याच्यामधून सुद्धा काहीतरी कॉमन तुम्हाला घेता येईल तिथं. तेवढं कॉमन घेऊया आणि मग बघू त्याचं काय होतंय. वजा चिन्ह वगैरे जरा बघा व्यवस्थित घेतलेत किंवा नाहीत. मायनस 40x मायनस एक्स क्यूब आन्सर मध्ये काहीतरी थोडस वेगळं दिसायला लागलेलं आहे. एक्स ठीक आहे. बघा कुठं काय शेवटी सापडते का तेवढं. प्रोसिजर तर हीच राहील. तर याचं फायनल एकत्र करून घेऊया. त्याला झालेलंच आहे बऱ्यापैकी एकत्र. आता त्याची लास्ट स्टेप आणि याचं फायनल आन्सर लिहून टाकूया. हे एक्स स्क्वेअर प्लस 2 त्याचा क्यूब ते तसंच ठेवा. या दोघांच्यातून 7x कॉमन घ्या. 7x कॉमन घेतलं की इथं एक्स स्क्वेअर येणार. इथं एक्स कॉमन घेतलेलं आहे. याच्यातून 7 कॉमन घेतलं की इथं 6 शिल्लक राहील. या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
हे असं त्यांनी एक टेबल दिलेलं आहे, वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या टेबलमध्ये. इकडं एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि इकडं एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स आणि त्यांच्या डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मग त्यांनी प्रश्न पहिला कशा पद्धतीने विचारलेला आहे बघा. त्यांनी एक फंक्शन दिलेलं आहे आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स आणि त्यांनी विचारले आर डॅश टू हे फाइंड आउट करायचं. याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आर ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह होणार आर डॅश एक्स. मग पहिल्यांदा तुम्हाला फंक्शन एफ भेटते, मग हे होणार एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू ह्या जी ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची इंटू जी डॅश एक्स हे असेल. हे काय कंपोजिट फंक्शन्स आहेत, फक्त दुसरं वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये. आता त्यांनी काय व्हॅल्यू विचारले तुम्हाला, ऍट टू विचारले. मग जर मी याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 2 वापरलं, सगळीकडेच तर बदल करून घ्यायचा. असेल. सो दिस इज इक्वल टू एफ डॅश जी ऑफ 2. हे बघा इथं जी ऑफ एक्स आहे आणि जी ऑफ 2 म्हणजे ही व्हॅल्यू येणार 6. आणि काय लागणार आहे मला, जी डॅश 2 लागणार. मग जी डॅश एक्स इथं आहे, ही व्हॅल्यू झाली जी डॅश 2 ची. मग जी ऑफ 2 च्या ठिकाणी वापरा 6. बघा लक्षात येते का. आणि जी डॅश 2 ते आहे 4. मग परत अजून एक व्हॅल्यू लागेल मला आता इथं, एफ डॅश 6 पाहिजे. मग त्याच्यासाठी परत एकदा टेबलमध्ये या. एफ डॅश एक्स, एक्स ची व्हॅल्यू 6 इथं आहे, मग एफ डॅश एक्स आहे -4. सो -4 इंटू 4 दिस इज इक्वल टू -16. हे त्याचे आन्सर आहे. शक्यतो करून या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येत नाहीत. फक्त हे जरा थोडस वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे, म्हणून फक्त बघून ठेवा. या टाईपवरती परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. कॅपिटल आर ऑफ एक्स दिलेला आहे, जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स आणि त्यांनी व्हॅल्यू विचारले आर डॅश 4. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह आर डॅश एक्स इक्वल टू पहिल्यांदा फंक्शन जी आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या, जी डॅश 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस 3 प्लस एफ ऑफ एक्स. डायरेक्ट पण घेऊ शकता डेरिव्हेटिव्ह. अजून एक स्टेप इथं असं मांडून घेतो. असे therefore r dash x equal to g dash 3 plus f of x into derivative of this 3 plus f of x. 3 ची डेरिव्हेटिव्ह 0 आणि f of x ची डेरिव्हेटिव्ह f dash x. आता याच्यामध्ये x इक्वल टू 4 वापरायचं आहे. r dash 4 इक्वल टू g dash 3 plus f of 4 इंटू एफ डॅश 4 हे असेल. तर याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. काय काय पाहिजे बघा, एफ ऑफ 4 पाहिजे आणि एफ डॅश 4 पाहिजे. मग एफ ऑफ 4 ते हित आहे आणि एफ डॅश 4 ते हित आहे, 3 आणि 5. therefore r dash 4 इक्वल टू g डॅश 3 प्लस एफ ऑफ 4 आहे 3 इंटू एफ डॅश 4 आहे 5. म्हणजेच हे किती होणार आहे बघा. therefore r dash 4 इक्वल टू
G-6 इंटू 5, मग हे 5 पुढे ठेवा, इंटू G-6. आता G-6 कुठं आहे जरा बघून घ्या. हे G' फंक्शन, हे 6 ची व्हॅल्यू इथं आहे, म्हणजे ती व्हॅल्यू आहे 7. मग 5 इंटू 7 दॅट इज इक्वल टू 35. या पद्धतीनं त्याचा आन्सर येईल. मग हा सगळा सेक्शन पूर्ण इथून पुढचा हे साधारणपणे याच पद्धतीनं सगळी उदाहरणं आहेत. इथं सगळे असेच दिलेत एक्झाम्पल्स. त्यानंतर इथं पण पुढे सगळ्या व्हॅल्यूजच दिलेल्या आहेत. इथं पण तोच प्रकार आहे. साधारणपणे या प्रकारचे एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये येत नाहीत. त्यामुळे ह्याचं काही फारसं टेन्शन घेऊ नका. आणि हे जे 7वं उदाहरण आहे हे लगेच आत्ता याची काही गरज नाही आहे. ते पुढे तुम्हाला ह्याच सगळ्या प्रोसिजर्स करायच्या आहेत. त्यामुळं तरी पण पाहिजे असेल तर नंतर बघू आपण कसं कसं काय काय जमतंय ते. पण ह्या प्रकारची एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये येत नाहीत. त्यामुळे तुम्ही ह्या प्रकारच्या उदाहरणांमध्ये वेळ वाया घालवू नका. जे आतापर्यंत आपण कंप्लीट केलंय ह्या लेक्चरमध्ये तिथपर्यंतच व्यवस्थित सगळं पूर्ण करून घ्या.